झालं का? पीपीटी बनवणार आहे का आज कोणी दोघींपैकी? नाही ना? ते तुम्हाला 3D मध्ये हवी आहे का? 3D वगैरे सगळं कंटेंट वगैरे सगळं आहे, फक्त पीपीटी बनवायची. स्लाइड्स बनवायचं आणि डिझाईनिंग. हां, डिझाईन पण नाही, एकच फॉर्मॅट असेल ना, ती अशी स्कूल लेवलची थोडी आहे. एकच टेम्पलेट मला. टाकतो ना आज, आता मी तो तसं टाकू नाही शकत. आज तुम्ही थांबा लेक्चर झाल्यावर, मग देतो ना. आमरस. चलो ठीक आहे. काल आपण काय केलं होतं, ANN करेक्ट, ठीक आहे. तो पहिला आर्किटेक्चर झाला, त्याच्यामध्ये फाईल्स बघितल्या का घरी जाऊन? नाही बघितलं. तर देर इज वन मोर फाईल. कोणीच नाही बघितलं का? केलं का सॉल्व? फाईल केलं का संदेश? मग सोडा, करा नका करू. हां चालेल ना, मी तुम्हाला पाठवतो तेजश्री. नाही तुम्ही पण करा, सगळे करा.
नाही, त्यांनी पण करतील, तुम्ही पण करायची. ठीक आहे. ठीक आहे, चल. सो CNN. आता ANN झालं. ANN कशासाठी वर्क होतं? काल आपण काय बघितलं? हम्म? ठीक आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन इथे होतं CNN आपण त्या पहिल्या दिवशी लिहिलं होतं डेमो बघताना सॅटर्डेला, की CNN वर्क्स फॉर इमेजेस. मग मला एक सांगा, वाय ओनली CNN? ANN पण तर काम करू शकतं. डीप लर्निंग करतं काम. त्याचे काही कारण आहे, ते लिहून घ्या. न्यूरल नेटवर्क. आप बहुत दूर वाले नाव में हो. ठीक है. वाय ANN फेल्स फॉर इमेजेस? हे विचारता, वाय डिडंट यू यूज ANN रेदर दॅन CNN? कारण की तुम्ही बोललेलं राहतं की डीप लर्निंग वर्क्स फॉर अनस्ट्रक्चर्ड. करेक्ट. मग इंटरव्ह्यूवर म्हणू शकतो, जर तुम्ही म्हणता डीप लर्निंग पूर्णपणे अनस्ट्रक्चर्डला काम करतं, तर ANN मध्ये तुम्ही इमेज का नाही करत आहे? करेक्ट. Because image have a lot of number of features, huge number of features. Too many parameters. काय? Too many features. Parameters. Overfitting happens easily. Can happen easily. Loses spatial information. पहिले 3 पॉइंट्स इम्पॉर्टंट आहे. स्पेशियल SPATIAL. ठीक आहे. तर ओव्हरफिटिंग कॅन हॅपन इझिली. मग तुम्ही किती पॉईंट लिहिले असे? पहिला फीचर्स आहे. इमेजेस हॅव ह्यूज नंबर ऑफ फीचर्स, मग पॅरामीटर्स, मग ओव्हरफिटिंग. लुजेस स्पेशल फीचर्स, स्पेशल इन्फॉर्मेशन. SPATIAL. त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय येतं काय म्हणतात? ते काय करायचं? ठीक आहे. SPATIAL. ठीक आहे. नेक्स्ट, हे झालं त्याचे आन्सर्स त्या क्वेश्चनचे. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज हाऊ CNN इज गोइंग टू वर्क. एक रफ आयडिया समजून घ्या. ठीक आहे. इमेजपासून तुम्हाला काय कळतंय सांगा तर गौरी. अरे पूर्ण इमेज कशी वर्क होते, CNN कसं वर्क होतं ते सांगा. आपण इनपुट देतो, ते फीचर्स डिटेक्ट करतं, त्याची साईज. आता मग सांगा, पुढे सांगा. मग पॅटर्न डिटेक्ट करतो आणि मग डिफरन्स कळत असतो इमेजपासून. सिद्धी बघून सांगा. अरे बघून तर सांगायचं आहे, नाही काय? काय समजतंय तुम्हाला इमेजवरनं? मी तर एक्सप्लेन करणारच आहे. तुम्ही थोडं डोकं लावा सकाळी सकाळी. सगळं दिलंय ना, फक्त बोलायचं आहे. इमेज आहे तर इथे CNN मध्ये इमेजमध्ये खूप सारे फीचर्स असतात. जे मेजर फीचर्स आहेत त्याला
घेतात ते रिड्यूस करतात साईज आणि नंतर ते फ्लॅटन लेअरनी कनेक्ट करून डिटेक्ट करतात क्लासिफिकेशन. अनुज काय कळते इमेजला बघून? इनपुटला इमेज आहे, कन्व्होल्युशन लेअरमध्ये फीचर्स डिटेक्ट होतात, इम्पॉर्टंट फीचर्स. त्यानंतर कूलिंग लेअरमध्ये साईज रिड्यूस होती आणि फ्लॅटन लेअरमध्ये जी साईज रिड्यूस झाली म्हणजे पर्टिक्युलर फीचर्स पास होतात डेन्स लेअरमध्ये. आणि त्यानंतर फुली कनेक्टेड लेअरमध्ये तिथून क्लासिफिकेशन रिझल्ट भेटतात. पहिले 3 पॉईंट ठीक होते, नंतरचे 3 पॉईंट म्हणजे ठीक आहे. तर मला एक सांगा, अगेन टेक अन एक्झाम्पल ऑफ अ स्मॉल चाइल्ड. त्या दिवशी पण मी तुम्हाला बोललो, जर त्याला एखादी गोष्ट आपण त्याने आधीच आपण त्याला शिकवून ठेवली की लेट्स से दिस इज अ डस्टबिन, किंवा मग एक लेट्स से एक कॅट आहे आणि एक डॉग आहे, त्याला सांगून ठेवलं ही कॅट आहे, डॉग आहे, करेक्ट. नंतर त्याला जर आपण इमेज दाखवली तर मला एक सांगा, ते ह्युमन ब्रेन कसं प्रोसेस होईल रे? लहान मुलगा आहे. काय काय करायचं? शेप कलर शेप ठीक आहे, त्याचे फीचर्स बघेल, कुत्र्याचे कान कसे असतात, मांजरीचे कसे असतात, नोज कसं असतं, करेक्ट, तेच बघेल ना तू. आता तुम्हाला कळणार नाही ह्युमन ब्रेन ते न्यूरॉन्स कसे प्रोसेस करते, पण आपण पण कुठली गोष्ट बघताना वर्क तसंच होतं. आपण काय एंटायर स्कॅन नाही करत, आपण ते फीचर्स बघतो. कळलं का? समजतंय का? आपण ते फीचर्स बघतो. जर एखादी गोष्ट बघायची असेल, जसं ओळखायची असेल आपल्याला, नाव आर ब्रेन हॅज प्रोसेस्ड अ लॉट, ओव्हर फिटिंग होऊन गेलेली आता, ठीक आहे. म्हणून आपल्याला कळतं कॅट आणि डॉग काय, इझिली, खूप इझिली. पण एखादी जर स्लो प्रोसेसर असेल, बघितलं असेल तुम्ही, असतात ना काही स्लो. क्लासमध्ये पण बरेच आहे तुमच्या एकामेकाकडे, बघा काय झालं. तर मग एकामेकाकडे बघा, तुम्ही त्यांच्याकडे का बघताय? ठीक आहे, स्लो प्रोसेसर. तर मग काय होतं, ही जी स्लो प्रोसेस होते त्याच्यामध्ये असंच डिटेक्ट होतं ना की तो पहिले बघतो एक्झॅक्टली वॉट, पूर्ण इमेज बघेल. बट तो जर डीप स्टडी हा खूप, त्याच्यामध्ये जर बघितलं तर इट इज नॉट अबाउट एंटायर इमेज, इट इज अबाउट द फीचर्स ऑफ दॅट इमेज. सेम वर्क्स ऑफ इयर. समजलं का? ठीक आहे. म्हणून त्याला सेम न्यूरल नेटवर्क ऑफ ब्रेन तर म्हणतात, त्याचीच ॲनालॉगी कॉपी होते इथे. फक्त हेच गोष्ट आपल्याला मशीनला सांगायची आहे. हे डीप लर्निंग इन्व्हेंट होताना पण असंच, की जर ह्युमन ब्रेन असं प्रोसेस करतंय, व्हाय कांट मशीन प्रोसेस इन द सेम वे? करेक्ट. दॅन वी ह्युमन मेड दिस काइंड ऑफ मॉडेल्स. काय करतील तर त्यासाठी मग ते ॲनालॉगी म्हणून आपल्याला न्यूरल नेटवर्क ब्रेनचं दाखवतात. म्हणून डीप लर्निंगला बघा, सिम्बॉल सगळीकडे ब्रेन 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 असेल. दॅट इज द थिंग. समजलं? कळलं का? ठीक आहे. सो दिस इज हाव यू मूव्ह अहेड इन CNN. ठीक आहे. पहिली गोष्ट काय, फीचर्स 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 फीचर्स. हे तर फक्त आता आपल्याला समजू शकतं, बट हे पुलिंग लेअर हे सगळं फिल्टर होत जातं आपल्या ब्रेनमध्ये. पण आईजवरनं जसे ते जातं बाहेर डोक्यापर्यंत, तर मध्ये जे जेवढं जातं नाही, दिस इज द स्टेप्स. अगदी एवढ्या नाही पुलिंग फ्लॅटन वगैरे नाही, बट द आयडिया बिहाइंड इट इज द सेम कम्प्लिटली. तर CNN विचारलं तर एक्झाम्पल द्यायचं तर असं, हा एक्झाम्पल बेस्ट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली तुमचं काय येतं, CNN लिहून घ्या. अ डीप लर्निंग न्यूरल नेटवर्क मॉडेल designed to extract features from image. Designed to extract features from image.
तर सगळ्यात पहिली लेअर कुठली येते समजून घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे. इनपुट. तर इनपुटमध्ये काय देतो आपण? ठीक आहे, जो डेटा आहे आपल्याला द्यायचा आहे, जी इमेज द्यायची ती इनपुट ॲज अ इमेज देतो आपण. करेक्ट? वर्क्स? ठीक आहे. आता ते दिल्यानंतर तुम्ही जर इथे बघितलं देअर इज ते देताना आहे ना, असं त्याला कशामध्ये देता माहिती आहे का? तुम्ही कधी कॉन्फिगरेशन बघितलं इमेजचे? हे बघ इथे असे दिले 32x32x3. ठीक आहे, या फॉर्ममध्ये जातं. त्यातले लेटचे 32 लेंथ, हाईट आणि 3 काय असतं रे? RGB इमेजचं असतं, रेड ग्रीन ब्लू, ते एक साईन असते त्याची. ठीक आहे, तर ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचा इनपुट जातो. लिहा फर्स्ट लेअर. हे लाईक ॲक्च्युअल इमेज नाही जात, हे मॅट्रिक्स जाते यांची. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट असते तुमची कॉन्व्होल्युशन लेअर. करेक्ट? कॉन्व्होल्युशन लेअर काय करते याच्यात? इट डिटेक्ट्स फीचर्स. आता लक्ष द्या, फीचर्स कुठले कुठले असतात? एजेस, कॉर्नर, टेक्स्चर अँड शेप. कुठले? एजेस, कॉर्नर, टेक्स्चर अँड शेप. ठीक आहे, तर हे स्कॅन कसे होतं माहिती आहे का? हे स्कॅन होतं कर्नल थ्रू. हा कर्नल काय करतो? हा त्याचं इमेजला ना, तो असं समजा एक छोटंसं एक युनिट आहे जो असं जातो इमेजवरती फिरतोय. आणि काय करतोय स्कॅन? हे 4 पॉईंट्स जे तुम्ही दिले तर. कळलं? कर्नल लिहून ठेवा. कर्नल इज प्रेझेंट इन द कॉन्व्होल्युशन लेअर. ते विचारता विच लेअर हॅज द कर्नल टू डिटेक्ट फीचर्स. कळलं का? फीचर्स कर्नल स्कॅन करतो. हो, कॉन्व्होल्युशन लेअरमध्ये. कर्नल एक फिल्टर आहे जे तुम्हाला हे 4 पॉईंट्स काढून देते बस. ठीक आहे, तुम्हाला ते इथे रेलू का वापरला आहे? ॲक्टिवेशन फंक्शन. रेलू असा फंक्शन आहे जो सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूजला 1 करतो, लाईक रिमूव्ह करतो. ठीक आहे, लिहून घ्या. रेलू इज अन ॲक्टिवेशन फंक्शन, रिमूव्स नेगेटिव्ह व्हॅल्यूज. त्याच्याने काय होतं मग? इम्पॉर्टंट फीचर्सच राहतात. पुलिंग लेअर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. काय करते? रिड्युसेस साईज टू अवॉइड ओव्हरफिटिंग. रिड्युसेस साईज. ठीक आहे, तर आता इथे काय होतं माहिती आहे का? पहिल्या 3 ज्या स्टेप्स आहेत जे तुम्ही लिहिल्या, लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही ज्या पहिल्या 3 स्टेप्स लिहिल्या आहेत, या स्टेप्स आहेत ना परत परत रिपीट होतात जोपर्यंत मॉडेलला पूर्णपणे कळत नाही की ते नक्की आहे काय. टू अंडरस्टँड. कळलं? काय होतं? द एंटायर स्टेप्स गेट रिपीटेड अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन. वाय? टू हेल्प मॉडेल अंडरस्टँड द पॅटर्न अँड हेन्स द इमेज. तर त्या गोष्टीसाठी या 3 गोष्टी रिपीट होतात. ठीक आहे. नेक्स्ट इज फ्लॅटन. लिहा.
It converts 2D data into 1D vector. आता हे जातं पुढे. आता सांगा तुमच्याकडे 1D वेक्टर आला म्हणजे काय आला? डेटा आला. पुढे कोण फॉलो होणार आहे? ANN. सिम्पल. पुढे काय आलं? टेन्स लेअर, अ न्यूरल नेटवर्क लेअर which will work on the components of ANN itself. समजतंय का नाही मागे? काय? ANN बेसिक मॉडेल तोच आहे ना. ANN जसं तुम्ही करत होते रिग्रेसर क्लासिफायर बेसिक तर तेच आहे. चेंज काय होत होतं? वरचे फक्त मेन मॅथमॅटिक्स चेंज होत होतं वर्किंगचं. बाकी कोर कन्सेप्ट तर रिग्रेशन क्लासिफिकेशनची होती. जसं मी तुम्हाला काल पण बोललो, बेसिक सगळ्यात इम्पॉर्टंट ANN. पहिल्या दिवशी दाखवताना पण मी तुम्हाला हे नेटवर्क दाखवलं होतं. काल आपण पण करताना हेच नेटवर्क केलं. याच्यावरती सगळे बनलेले आहेत. म्हणून तर प्रॉब्लेम काय होत होता, ANNला डायरेक्ट असे तुम्ही इमेज नाही टाकू शकत. ठीक आहे, म्हणून मग त्याच्या आधी आपण या लेअर्स ॲड केल्या. त्यानंतर मग आपण त्याला पाठवलं बिकॉज इट ओनली इन्क्लुड्स डेटा. करेक्ट? जेणेकरून तुम्हाला एक आउटपुट आलं. काय? क्लासिफिकेशन स्कीम. करेक्ट? ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ॲक्टिवेशन फंक्शन कुठला वापरला आपण? रेलू. कसा लिहितात तो? मॅक्स ऑफ 0,x घेऊन घ्या. कीप्स पॉझिटिव्ह, रिमूव्ह नेगेटिव्ह, it helps the network learn complex pattern. Max of 0,x bracket मध्ये 0,x helps the network learn complex patterns. पुलिंग लेअरला डाऊन सॅम्पलिंग असं पण म्हणतात. लिहून घ्या. हे मला तुम्ही नोट्समध्ये एक्स्ट्रा पॉईंट्स लिहिलेत म्हणून आठवतं. डाऊन सॅम्पलिंग. पुलिंगचे पण आहे ना 2 टाईप्स असतात पुलिंग लेअरचे. एक असतं मॅक्स पुलिंग आणि दुसरं असतं ॲव्हरेज पुलिंग. लिहून घ्या. लिहिलं? देर आर सम मिनी लेयर्स इन बिटवीन ॲज वेल. काही असे छोटे लेयर्स असतात मध्ये. एक असते बॅच नॉर्मलायझेशन. लिहून घ्या याच्यामध्येच. जस्ट अन ॲड ऑन. नाही ॲड ऑन लिहून द्यायचो खाली. पुलिंग नंतर लिहिलं तरी चालेल. इट नॉर्मलायझेस फीचर्स. बॅच नॉर्मलायझेशन. It normalizes features to make training faster and stable. To make training faster and stable. त्याच्यानंतरच पुलिंग नंतर अजून एक गोष्ट होते, त्याला म्हणतात ड्रॉपआउट लेअर. ड्रॉपआउट लेअर काय करते? काल लिहिलं होतं आपण. randomly turn off some neurons.
तर ते पुलिंग नंतर होतं. हे इंटरमिडिएट लेयर्स आहेत काहीमध्ये छोट्या छोट्याच्या इमेजमध्ये आपल्या या फोटोमध्ये पण नाही दिसत आहे. लिहिलंच नाही ते. इफेक्ट होतो ना आपल्याला. मग होतो ना, का नाही होणार. काय पॉझिटिव्हच होईल. जे जे आपण लिहितो ते सगळं पॉझिटिव्ह इफेक्टसाठीच लिहितो. ओके, सो दिस वॉज अबाउट CNN, की हाऊ CNN वर्क्स. हेच असं तुमचे इमेज डिटेक्शन, फेस डिटेक्शन, ठीक आहे. याचा आहे ना एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल ना, हे फेस अनलॉक, बेसिक एक्झाम्पल ऑफ इट. हा प्रोजेक्ट तुम्ही करू पण शकता. त्यासाठी तुम्हाला एक लायब्ररी लागेल, OpenCV, कम्प्युटर विजन. हा प्रोजेक्ट तुम्ही करू शकता, ठीक आहे. काही नाही, एक OpenCV बनवलं ना, त्याची लायब्ररी असते, त्याला थ्रेडिंग वगैरे लागते करायला, ठीक आहे. फायनल इयर प्रोजेक्ट होता. तर कसं होतं की म्हणजे काय करायचं, ओपन केलं ना, ठीक आहे. तर अजून पण आहे माझ्या लॅपटॉपमध्ये, दाखवून मी तुम्हाला. म्हणजे आमचंच होतं, हात या एवढ्या बोटाने कर्सर मूव्ह होईल. असं केलं तर नेक्स्ट स्लाईड, असं केलं तर पहिली स्लाईड, असं केलं तर झूम इन, झूम आउट. आणि मी अजून असं उगाच केलं होतं आम्ही. ते याला प्रॉब्लेम होता, तर असं ब्लिंक केलं की राईट ब्लिंक केलं की सिंगल क्लिक, लेफ्ट ब्लिंक केलं की डबल क्लिक. आमच्या ज्यांनी केलेलं जे हॉस्पिटलमध्ये मुलं म्हणजे जे पेशंट आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्यासाठी काय असंच तो प्रोजेक्ट. पण त्यांना काय, ते काय करते. आता काही काय असतात त्यांचं, आता पॅरलाइज्ड आहे, कंटिन्यू नर्स नसते. मग ते काय करतील. असं केलं की चालत नाही, हेल्प असं काहीतरी केलं की help. असं नॉर्मलच आहे. पण आजारी तरी टी व्ही बघायची. नाही, हे आम्ही जे डिसेबल्ड लोक आहे त्यांना हात पाय वगैरे नाही आहे त्यांच्यासाठी केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही ना, मग त्याच्यात प्रॉब्लेम होता ना की नाहीच डिटेक्ट झालं तर काय. मग त्याला व्हॉइस कमांड पण दिली होती, ओपन दिस, ओपन दॅट, ओपन दिस, ओपन दॅट. काय तुम्ही पण केलं होतं का? मग हां म्हणत होता का? तर मग हे तुम्ही करू शकता OpenCV वापरून. काही नाही, पहिले तुमचे इमेजेस देऊन ठेवायचे त्याला, जसं तुम्ही कशात करता फोनमध्ये, इकडे बघा, तिकडे बघा, वर बघा, खाली बघा, ठीक आहे. वेगवेगळे इमेज देऊन ठेवायचे तुमचे. ते दिल्यानंतर तो ट्रेन होतो. नंतर फक्त टेस्टिंगसाठी तुम्हाला OpenCVची लायब्ररी इम्पोर्ट करावं लागते. जेव्हा टेस्टिंग करतो ना आपण, ठीक आहे, प्रेडिक्ट करतो ना, तेव्हा OpenCVला एक वेगळ्या फाईलमध्ये OpenCV पकडून त्याला एक एंड पॉईंट द्यावा लागतो. तो एंड पॉईंट कॉल होतो या फाईलमध्ये, ज्या फाईलमध्ये तुम्ही हे ट्रेन केलं आहे, ठीक आहे. मग नवीन डेटा तुम्ही जेव्हा टाकाल त्याच्यामध्ये सेव्ह कराल तो, ठीक आहे. नवीन डेटा जेव्हा टाकाल तर फॉर दॅट टाईम फर्स्ट यू नीड टू चेक. मग तुम्ही याला एकदा की इफ द पॅटर्न मॅचेस, ॲक्सेस गॅरंटीड. हा प्रोजेक्ट आहे, करा, तुम्ही करू शकता. इथे ज्यांना काही टीममध्ये काही काम नसेल, कोणी काही करत नसेल, त्यांनी करा. हा जरा डोकं लावा. भारी प्रोजेक्ट आहे ना, फेस डिटेक्शन. ChatGPT करा, काही प्रॉब्लेम नाही, बट वर्किंग सेम आहे, काहीच वेगळी नाही. तुमच्या कॉलेजमध्ये दाखवायला तुम्हाला प्रोजेक्ट होऊन जाईल. हां, झालाय का फायनल इयर प्रोजेक्ट? काय होता? कॉलेज हो पण बोलले तुमचं. अरे हां, तुमचं काय काम होतं? पॉलिसी आणायच्या का? नाही, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय होत्या?
काय होत्या ते पेपरमध्ये लिहावं लागलं असेल ना. नेक्स्ट 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 कोणाच्या काय होत्या कोणाकडे फ्रंट एंड येतं तुम्हाला. मग तुम्ही क्लाउड टीममध्ये का नाही आहे. फ्रंट एंड कशात केलं. आणि रेकमेंड कशाने केलं फुल हे पॉलिसी. सर ते iOS फ्रेमवर्क असतं ना, मग त्या फ्रेमवर्कमध्ये कंट्रोल असतात, मग ते कंट्रोलचे सेव्ह केलं डेटाबेसमध्ये. मग आता कंपनीचे तुम्ही लोकेशन टाकायचं, मग कंपनीचे पूर्ण डिटेल्स टाकायचे आणि त्यानुसार पॉलिसी मॅप होणार. आणि कोणत्या कंपनीनुसार तुम्ही कोणती पॉलिसी तुमच्या कंपनीसाठी यूज केली पाहिजे ते होणार. पूर्ण डॉक्युमेंट तयार होणार. हे कोणाला द्यायचं आहे कोणाला एंड कस्टमर कोण आहे. इंडस्ट्री, हेल्थकेअर आणि 5 इंडस्ट्री ठेवलेत. एज्युकेशन, हेल्थकेअर, IT, सॉफ्टवेअर, फायनान्स. तुमचं काय होतं ते काय प्रोजेक्ट आहे. IoT बेस आहे डिसेबल आणि एलिजिबल पीपलसाठी बेड रिलेटेड. म्हणजे आता जर त्यांना जर काय असे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना जर त्यांचे जे म्हणजे मेसेज असतील किंवा कोण असेल तर अवेलेबल नसतील ते त्यांच्या जागेवर बसून पण मोबाईलवर पण कंट्रोल करू शकतात. व्हॉइस कमांड पण कंट्रोल करू शकतात. अजून म्हणजे सेन्सर्स थ्रू कंट्रोल करू शकतात. बेड रिटर्न येतं मग सेन्सर कशी येते. म्हणजे सेन्स करू शकतात ना सर म्हणजे गेस्चर अच्छा गेस्टर्स ओके. नाही मी असं काय करायचो मी हॅकॅथॉन्सला जायचो जज म्हणून. म्हणजे हॅकेथॉनचाच प्रोजेक्ट होता. हां. मला फायनल येडेच करून ठेवायचो पोरं हॅकॅथॉनला. असे प्रश्न विचारायचो ना. काही 2-3 पर्यंत प्रोजेक्ट सोडूनच दिले तिथे. नाही स्केल नाही हा सोडून दे तू क्या कर रहा है तू. काही म्हणजे कुठूनही काही पाहून यायचे घेऊन यायचे टाकायचे टॉप प्रॉब्लेम स्टेटमेंट्स फॉर हॅकेथॉन. ChatGPT द्यायचं त्याच्यातलं मग लेट्स बिल्ड दिस प्रोजेक्ट घेऊन यायचे हॅकेथॉनला. मी सर नका म्हणायचं हे काय प्रोजेक्ट्स हा प्रोजेक्ट करा. कोणाकडे काही काम नाही सध्या सगळ्यांकडे कामं देऊन ठेवलं. वेळेत ना वेळ काढून बघा भारी प्रोजेक्ट आहे. नवनाथ सरांना दाखवता येईल. अरे खरंच ना. मग ते अटेंडन्स रोज लिहिण्यापेक्षा हे याच्यात हे आणून काय म्हणतात त्याला एक सिस्टीममध्ये टाकून पुढे समोर लावून द्या. साईडचं कंपनी हां नाही ते हां इव्हेंट आहे सेम थिंग तेच ना. मग एक सिस्टीममध्ये आणून सिस्टीम घेऊन या. सॉफ्टवेअर आमचा सिस्टीम पण काय नाही की एक कॅमेरा आणा फक्त. नाही याला नाही हां बोर्ड आहे ना ते सिस्टीम. झाली तुमच्याने चूक किती महिन्यापूर्वी झालं ना. आय विश आय कुड से द सेम. सॉरी. चलो ठीक आहे कळालं. हा एक प्रोजेक्ट चांगला आहे. ट्राय टू वर्क ऑन इट. बघा याला जर फुल फ्लेश्ड कोणी फायनल इयरला करणार असेल तर बेस्ट. तुम्ही म्हणजे कॉस्ट एफिशियंट राहील ना खूप. काय होईल सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी काय बोललो हाऊ इट विल वर्क. आम्ही पण प्लॅन केलं होतं करायचा. एक कॅमेरा सेटअप लागेल तुम्हाला फक्त. ठीक आहे. आता त्याच्यात कंटिन्युअस कॅमेरा कसं आता तो वर्क कसं होईल ठीक आहे. त्याच्यात तुम्हाला टाकावं लागेल त्याचा कॅमेऱ्यात फोटो आला गेले तुम्ही फोटो काढायचा. ही फर्स्ट फेज असेल प्रोजेक्टची. फोटो काढला नेक्स्ट सेंड केला. काय झालं काढला आणि सेंड बटन 2च बटन पाहिजे त्याच्यावरती. कॅप्चर सेंड झाल्यानंतर API थ्रू इट गेट्स टू आर दिस CNN मॉडेल. डिटेक्ट केलं अच्छा हा आहे ठीक आहे. मग कंडिशन इफ लाईक ही इज इन ह्या ग्रुपमधला आहे लपोटचे एक ग्रुप आहे या डेटामधला तो जर आहे तर गिफ्ट 1 गिफ्ट 2 असं होऊ शकतं. कारण की टेक्निकली पॉसिबल आहे ना हे. आता झालं ना इमेजने. आता तुम्हाला मॉडेल कळलं याच्यावरती अजून एक एक्झाम्पल विचार करा बरं काय करू शकता.
इमेज तेच केलं ना मला आपण नंतर आता नाही काय म्हणजे फेस डिटेक्ट केलं का हां. ना .csv मध्ये त्याचं नाव लगेच येणार आणि कोणत्या टायमिंगला आपण present झालं. हां एक्झॅक्टली दॅट्स वॉट माय पॉईंट इज असं वर्क होतं. पण गेम वगैरे असतात मग याचं तुम्ही पुढे स्केलेबल कसं करू शकता. एक इमेज म्हणजे असं बघा तुम्ही करायचं असतं त्याला एक कॅमेरावाले पकडायचं एखादी कॅमेरा सोर्स बघायचा जो हे तुम्हाला बनवून देईल. कॅमेरा क्लिक अँड गो किंवा एक स्टार्टिंगला एक फोन ठेवून द्यायचा त्याच्यामध्ये तेवढंच सॉफ्टवेअर म्हणजे बॅकएंड तुम्ही देणार. मग तुम्ही बाकीच्या कंपनीजला कसं पिच करू शकता की यू कॅन ऑपरेट इट ऑन युअर फोन ॲज वेल. आम्ही कॉस्ट एफिशियंट आहोत आमची ॲक्युरेसी एवढी आहे. मग ते जर ते 2 लाखाला देत असेल तुम्ही 1 लाखालाच द्या. कंपनी का घेणार नाही जर सेमच काम आहे. आणि अजून लूपहोल बघा की हे लोक अजून काय करताय. ठीक आहे चलो नेम अँड टाईम देत आहे. ठीक आहे तुम्ही डेटा ॲनालिसिसचं पण काम केलं आहे. तुम्ही पूर्ण डेटाला पुढे ॲनालिसिस करून द्या. या महिन्यात हा किती वेळा लेट आला आहे किती वेळा काय आला आहे किती आला आहे सगळं आलं आहे बस संपला विषय. काय पाहिजे कंपनीला अजून. HR चं कामच अर्धं होऊन गेलं ना. सॅलरी विली कापायचं वगैरे सगळं पॉसिबल आहे आता तुमच्याकडे. ठीक आहे आणि कसं करू शकता. चलो हा प्रोजेक्ट तुम्ही केला आपण जो आत्ता करतोय डिसिजन यायचा त्यामध्ये तुम्हाला API हँडलिंग आली क्लाउड हँडलिंग आली ML आलं डेटा प्री प्रोसेसिंग आलं. तुम्हाला असे प्रोजेक्ट्स अशा टीम्स दिल्या आहेत ना जे काम सगळीकडे लागणार आहे. इथे पण तुम्ही हा प्रोजेक्ट बनवू शकता. आता गोष्ट काय आहे एव्हरीवन इज वर्किंग. कोणाचं काय चाललं आहे कोणाचं कॉलेज चाललं आहे कोणाचं काय चाललं आहे. जर असे तुम्ही समर कॅम्पमध्ये राहिले असते ना उन्हाळ्याच्या 6 महिन्यात 3 महिन्याची सुट्ट्या असतं ना. अरे मी एक्झाम्पल दिला माझी आई 2-3 महिन्याच्या सुट्ट्या ते समर कॅम्प्स असतात. जर तुम्हाला तेव्हा तसं जर टाईम राहिला असता तर यू कुड हॅव बिल्ड दिस. होतं सगळं पॉसिबल आहे. आता तुम्ही अशा पोझिशनला आहात की एव्हरीथिंग इज पॉसिबल. द ओनली थिंग इज यू नीड टू गिव्ह टाइम. बस इतना करो. इसका मुझे कोड देखने दो. आय कॅन्ट रन इट राईट नाव तर माझं इथं ऑलरेडी वेगळं हे चालू आहे. कोड समजून घ्या. चलो टेन्सर फ्लो कालच सांगितलं होतं. व्हॉट इज टेन्सर फ्लो. प्या नाही म्हणत आहे. टेन्सर फ्लो कालच सांगितलं होतं. काय टेन्सर फ्लो फॉर डीप लर्निंग करेक्ट. ठीक आहे लेयर्समधनं कॉन्व्होल्युशन लेअर मॅक्स पुलिंग फ्लॅटन डेन्स. काल फक्त आपण डेन्सच कॉल केली होती. आज या तिन्ही केल्या. ठीक आहे हा डेटा सेट आहे MNIST. इट्स नथिंग बट डेटा सेट. काहीच नाही. आपण ऑनलाईन डेटा सेट घेतला आहे डेटा सेट्समधनं. यांच्यामध्ये काही डेटा सेट्स असतात तुम्ही घेऊ शकता. जसं तुम्ही एक खूप कॉमन एक्झाम्पल बघितलं असेल डिटेक्ट फीचर्स फ्रॉम फ्लॉवर. काहीतरी फ्लॉवरचं असतं बघा ना स्पीशीज डिटेक्शन त्याचे आहेत. माझ्याकडे टोटल मी तुम्हाला संपूपर्यंत अजून 10 प्रोजेक्ट्स देईल म्हणजे मी देईल रेडी प्रोजेक्ट्स 5 ते 10 मध्ये देईल. त्याच्यामध्ये आहे ते बरेच आहेत तर ते तुमच्याकडे राहू द्या. वाटप नका करू त्याचं कुठे. तुमच्याकडे राहू द्या अजून तुम्हाला समजायला. ठीक आहे मला फक्त लक्षात द्या आपण क्लास सोडताना. ठीक आहे एक्सटेंड वाय ट्रेंड एक्सटेंड वायसेस ह्या डेटाला मॉडेल डॉट सिक्वेन्शियल काय करतं करेक्ट. त्यानंतर मॅक्स पुलिंग. कोड्स बघितले का केवढे 1-2 लाईन्स आहेत फक्त. बाकी सगळं सेमच आहे तुम्हाला. ह्याच्यानंतर काय येईल रे कुठली लेअर फ्लॅटन. आता तुम्हाला NP डॉट फ्लॅटन करायची गरज नाही. फ्लॅटन लेअर होऊन जाईल. त्यानंतर कुठली
जी आपण काल केली, करेक्ट. आउटपुट पण करावं लागेल ना, करेक्ट. एपॉक 5 दिला म्हणजे दिसेल आपल्याला अगदी कसं चाललंय. ठीक आहे. हे काल मी सांगितलं, वाढवलं तर किती, जर बघायचं असेल तर कसं वर्बोजला 1 करा, इट वुड गेट सी. ठीक आहे. देन यू गॉट अ टेस्टिंग ॲक्युरसी. संपलं. कुठल्या इम्पॉर्टंट लेअर होत्या मी तुम्हाला काल पण बोललो. मॉडेल डॉट जेव्हा सिक्वेन्शियल मॉडेल आपण करतो त्यानंतर 2 गोष्टी करावं लागतात. कुठली लेअर ॲड करायची आहे? पहिली इनपुट लेअर, सेकंडली अरे याच्यात ANN मध्ये बोललो होतो मी. इनपुट लेअर अँड आउटपुट लेअर, या 2 लेअर्स ॲड करायच्या आहेत, करेक्ट. ठीक आहे. बट आता इथे त्यांच्या आधी तुम्हाला काय गोष्टी ॲड करायच्या आहे? कॉन्व्होल्युशन, मॅक्स पुलिंग अँड फ्लॅटन. बाकी सगळं सेम. ठीक आहे. सर हे आता आपण जे पहिले बोललो इनपुट नंतर आउटपुट हे बाकीच्या मधले सगळे हिडन लेयर्स आहेत. हो. अजून एक बघू, एक सेकंड पाठवतो मी तुम्हाला, डोंट वरी. हा प्रोजेक्ट हँडरायटिंग डिटेक्शनचा हां ठीक आहे. हा प्रोजेक्ट पण पाठवतो मी, हँडरायटिंग डिटेक्ट करायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता काय सी नंपाय, मॅटप्लॉटलिब, everything is taken. Okay. Convolution layer, max pooling, flatten, dense, dropout. आता आय होप हे कळलं की मागचं तुम्हाला एक हॅक सांगू का? सगळ्यात मस्त हॅक कंपनीमधला को पायलट्स असतं, त्यांना ऑलरेडी आयडिया असते की तुम्ही करणार काय. पहिलीच सेल तुमची इम्पॉर्टंट आहे बस. इथे तुम्ही जे इम्पोर्ट कराल ना तिथे तुम्हाला खाली कॉल करावा लागेल, एक ब्लड कोड येऊन जातो ऑटोमॅटिक. तुम्ही जो को पायलट याच्यात वापरले तर तुम्हाला इथे पण कळेल. तुम्ही इम्पोर्ट तर करून बघा कॉन्व्होल्युशन, तो तुम्हाला सांगेल ओके नेक्स्ट इथे मध्ये तुम्हाला एक कॉल करावा लागेल, नेक्स्ट एक कॉल करावा लागेल. कळलं का? म्हणून ही सेल खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिली. ठीक आहे. को पायलट्स हेल्प करतातच डेफिनेटली, बट त्यांना माहिती पाहिजे नक्की करायचं काय. चलो तुम्ही राईट साईडला प्रॉम्प्टमध्ये देऊन ठेवलं आहे, ठीक आहे, बट इथे तुम्हाला कोड करताना पहिल्या लाईन्स लिहिताच आल्या पाहिजे. तुम्ही ज्या लाईन लिहाल त्याचा कोड खाली येऊन जाईल. ठीक आहे. कमीत कमी ह्या तरी प्रिपेअर करा. म्हणून मी तुम्हाला तिथे पण लेबल एन्कोडर वगैरे ते सांगायचो कुठली कशामध्ये, sklearn डॉट प्री प्रोसेसिंग, sklearn डॉट मॉडेल सिलेक्शन, sklearn डॉट लिनियर मॉडेल, करेक्ट. ठीक आहे. आता बघा इथे लेअर कशा ॲड केल्या. मॉडेल डॉट सिक्वेशन पहिली लेअर कुठली होती आपली? ठीक आहे. सेकंड कॉन्वो, अगेन मॅक्स पुलिंग. कॉन्वो तुम्हाला बोलून ते रिपीट होतं. ठीक आहे. 2 वेळा 3 वेळा रिपीट होतं, केलं मी 2 वेळा. ठीक आहे. देन फ्लॅटन, करेक्ट. नंतर डेन्स, त्याच्यामध्ये ड्रॉपआउट टाकलं. ड्रॉपआउट म्हणजे काय? रँडमली डिॲक्टिवेट न्यूरॉन्स फॉर अवॉइडिंग ओव्हरफिटिंग. आणि मग आउटपुट लेअर. एवढ्या याच्यामध्ये तुमचा डीप लर्निंगचा CNN चा कोड झाला आहे. फक्त माहिती पाहिजे कॉन्वो विडो काय, तेच तर आहे. पायथन इज डायनॅमिकली टाईप्ड. हेच जर तुम्ही C++ मध्ये करू द्या, तुम्ही असे क्लास बनवायचे म्हणजे तुम्हाला खूप वेळ लागेल. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला एक रिझन, एक व्हॅलिड आउटपुट सगळं इथे लिहावं लागेल. इथे नाही, इथे तुम्ही क्लास बनवून द्या, फक्त क्लास कॉल करायचे, पॅरामीटर द्यायचे, क्लास कॉल करायचे, पॅरामीटर द्यायचे. दॅट्स वाय पायथन इज द इझिएस्ट लँग्वेज. ठीक आहे. हे आपण काल केलं होतं, मॉडेल डॉट कंपाईल आणि फिट. ठीक आहे. त्यानंतर टेस्ट केलं. टेस्ट केल्यानंतर आपण रँडमली एक इमेज शेप टाकला. सॉरी, आपण एक नंबर कॉल केला चेक करण्यासाठी. ठीक आहे. आपल्या मॉडेलनी काय प्रेडिक्ट करून सांगितलं, तो काय आहे का टू? आता तुम्ही म्हणाल सर डेटा कुठे आहे? अरे हा डेटा घेतला ऑलरेडी, जो ऑनलाईन डेटा सेट्स होता तिथून डेटा घेतला आहे. हा मी घरी देतो प्रोजेक्ट, करून बघा, चेंज करा. 3 करा, 4 करा. ठीक आहे. अजून एक आहे
तो आहे, तो 7-8 डिजिटसाठी आहे, 1 to 9 डिजिटसाठी आहे तो. करेक्ट, दिस फाईल आय वॉज थिंकिंग ऑफ. हे बघा, मॉडेलने बरोबर दिलेत का? हां ठीक आहे. ही पूर्ण फाईल आहे, तेव्हा याच्यामध्ये सगळं दिलं आहे. व्हॉट इज डीप लर्निंग, हे बघा, MNIS हँड रिटन डिजिट्स काय आहे. वी विल यूज MNIS डेटा सेट विच कंटेन्स 70,000 ग्रे स्केल इमेजेस फॉर हँड रिटन डिजिट्स 0 to 9. तो ट्रेन करायचा. Then you have building neural networks using Keras. ही फाईल स्केलरची आहे, स्केलरच्या रिव्हिजन नोट्समधून. ऑनलाईन त्याकडे डिप्लोमा आहे ना त्याचा. अजून एक एक्झाम राहिली आहे, खतरनाक डिफिकल्ट राहते. नाही होतं, कोणाला डिप्लोमा करायचा असेल तर सांगा. AI मध्ये म्हणजे तुम्ही विथ इंजिनिअरिंग पण तो करू शकता. असं नाही आहे की विदाऊट हे करणं. विथ इंजिनिअरिंग पोस्ट कम्प्लीट विथ तुम्हाला रिझ्युमेमध्ये सांगायला होतं. म्हणजे कुठे AIMLची असेल ना, तुम्हाला प्रेफरन्स दिला जातो. ठीक आहे. सो दिस वॉज अबाउट CNN. CNN कळलं का? वर्किंग इथं वर्किंग विचारतात तुम्हाला. CNNची वर्किंग, पुलिंग लेअर काय करते, फ्लॅटन लेअर काय करते, कॉन्व्होल्युशन लेअर काय करते, हाऊ इज इट वर्किंग, वेन इट इज यूज, वेन इट इज नॉट यूज्ड. सिम्पल, क्लिअर ॲज दॅट. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. कळलं? ठीक आहे. याच्या रेग्युलरायझेशन टेक्निक्स सेम ॲज विच वी हॅव डन फॉर दी ANN. ठीक आहे. कुठल्या 5 गोष्टी करायला लावलं तुम्ही तुम्हाला ANNच्या? काय? बस आता ह्या 5ही गोष्टी तुम्हाला डेन्स लेअरमध्ये लागणार आहेत. बस याच्या व्यतिरिक्त विच ऑल यू हॅव टू स्टडी? इनपुट, कॉन्व्होल्युशन, मॅक्स पुलिंग, फ्लॅटन. सिम्पल फॉर CNN. ठीक आहे. समजलं सर्वांना? काय डाऊट, डिफिकल्टी? उद्याचं मी तुम्हाला अपडेट करेल. 2 दिवसापैकी 1 दिवस सुट्टी असेल तुम्हाला. ट्यूजडे अँड वेन्सडे दोघांपैकी 1 दिवस तर असेल. एक तर उद्या असू शकते, नाही तर परवा. बट डेफिनेटली विल हॅव हॉलिडे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अजून ह्या वीकमध्ये आय लेट यू नो हाऊ थिंग्स गोज ऑन. तर तुम्ही तुमचं आपल्या प्रोजेक्टचं काम करा, जेणेकरून नेक्स्ट वीकपासून आपल्याला त्या चंदीगडच्या इव्हेंटसाठी प्रिपेअर करता येईल. ठीक आहे. मी आज काहीही करून टीम लिडर्सला फाईल पाठवतो पूर्ण फोल्डर्स प्रोजेक्टची. मेक शुअर त्याच्यात डेटा सेट्स आहे आणि APIs आहे. टीम लिडर सांगितल्याशिवाय फालतू कोणीच काय कुठे ChatGPTला वगैरे काही टाकायचं नाही. काही फाईल्स ते तुम्हाला सांगतील कुठे काय टाकायचं आहे, काय नाही टाकायचं, कशाचा अभ्यास करायचा आहे, कसला नाही करायचा. ठीक आहे. टाका तुम्ही, समजून गेला ChatGPTला टाका. पण मग सगळ्याच फाईल नाही टाकू शकत. बऱ्याचशा फाईलमध्येच APIs आलेत जे कंपनी प्रोफाईलचे आहेत डायरेक्ट. मी तुम्हाला माझ्या रिस्कवरती देतो आहे सगळं. तर ते कोणत्या फाईलमध्ये आहे तर ते तुम्हाला टीम लिडर सांगतील. ठीक आहे. ते जर तुम्ही टाकलं तर कितीतरी डॉलर्सचा खर्च येईल टीमला. तुमच्याकडनंच घ्या. आणि ते कळतं कुठले डिव्हाइस थ्रू हे झालेत. डोंट वरी अबाउट दॅट. अरे लगेच कळतं कुठे झाले, काय झाले. नाही, तुमची प्रॅक्टिस ही कंपनीसाठी तुमची प्रॅक्टिस होईल. कंपनी तुमच्यावर आलं तर मग त्या दिवशी मग तयार राहायचं. तर असं करत नाही कोणी, होतच नाही पॉसिबल. म्हणून तो फ्रेशरला घेत नाही सध्या. असं बऱ्याचशा गोष्टी आहेत. हो
AWSचे असे बरेचसे कॉम्पोनंट्स असतात, AWSचे असतात, त्याच्यात तर तो जर तुम्ही लीक केली तर किती मोठा डेटाबेस असतो क्लाउडमध्ये. अशा काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती पाहिजे. सो दॅट इज वाय. सो तुम्हाला या वीकमध्ये मिळतील. गो हॅड विथ दिस वीक. अभ्यास करा चांगला, जेणेकरून नेक्स्ट वीकमध्ये आपण करू शकू चांगलं. ठीक आहे. CNN उद्याचं कळवतो. उद्याचं लेक्चर असलं तर RNN, नसलं तर वेन्सडेला RNN. ठीक आहे. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तेजश्री, मी तुम्हाला सगळं पाठवतो. ठीक आहे.